रील स्टार अशी ओळख असलेल्या अथर्व सुदामेनं एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता। मात्र अवघ्या काही तासातच त्यानं हा व्हिडिओ डिलीट केला। खरं तर गणेशोत्सव अगदी 2 दिवसांवर येऊन ठेपलेला आहे आणि असं असताना हिंदू मुस्लिम ऐक्यासंदर्भात त्यानं हा व्हिडिओ तयार केलेला होता। त्यानंतर प्रचंड ट्रोलिंग सुद्धा झालं, त्याचा सामना त्याला करावा लागला। यामध्ये काही नेत्यांनी त्याची साथ सुद्धा दिलेली होती। मात्र शेवटी हा प्रश्न कायम आहे, अथर्व सुदामेनं तो व्हिडिओ नेमका का डिलीट केला, जाणून घेऊयात। जय गणेश वर्गणीसाठी आलतो आपल्या चौकातल्या मंडळाची। अच्छा, चौकातलं। तुमचं नाव काय? अथर्व सुदामे। तुम्ही सोशल मीडियावर सक्रिय असाल तर तुम्ही हे नाव नक्कीच ओळखत असाल। आघाडीचा कंटेंट क्रिएटर, यूट्यूबर अशी त्याची ओळख आहे। राज ठाकरेंचा अथर्व सुदामे विशेष लाडका। याच अथर्व सुदामेनं आता गणेशोत्सवाच्या तोंडावर एक व्हिडिओ पोस्ट केला। हा व्हिडिओ होता हिंदू मुस्लिम ऐक्याचा। दादा, ही मूर्ती कशी दिली? भक्तिभावाने दिली। नाही म्हणजे केवढ्याला आहे? 2100 रुपये। ठीक आहे, मग ही बुक करा। हो, करतो लगेच। अब्बू, अम्मी ने आपके लिए खाना भेजा है। हाँ, पुढं पण मूर्तीचं दुकान आहे, तुम्ही तिथनं पण घेऊ शकता मूर्ती। म्हणजे असं काय याला काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे इथनं मूर्ती घेतली तर चालेल ना तुम्हाला? हो का? नाही पण गणपती रंगवताना तुझ्या मनात चांगलेच भाव होते ना? हो, कायमच असतात। माझे आब्बू सुद्धा हेच काम करायचे। माझे बाबा म्हणतात आपण साखर व्हावं, जी शेवयाची खीर सुद्धा गोड करते आणि शिरखुर्मा सुद्धा। आपण वीट व्हावं, जी मंदिर सुद्धा उभारते आणि मस्जिद सुद्धा। आपण फूल व्हावं, जे हारात सुद्धा वापरलं जातं आणि चादरीत सुद्धा। गणपती बाप्पा मोरया। पुढं पण अथर्व सुदामेनं हा व्हिडिओ पोस्ट करताच हिंदुत्ववादी अथर्व सुदामेच्या विरोधात आक्रमक झाले। हिंदू मुस्लिम ऐक्याची अक्कल शिकवू नको, तू करमणूक कर आणि स्वतःचं पोट भर, असं म्हणत हिंदू महासंघानं अथर्व सुदामेला बजावलं। अथर्व सुदामेचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय, त्यात तो हिंदू मुस्लिम ऐक्यतेचं काहीतरी अक्कल शिकवतोय। आमचं एवढंच म्हणणं आहे, तू करमणूक कर, लोकांना हसव आणि स्वतःचं पोट भर। याच्यापेक्षा वेगळ्या काही अभ्यास नसलेल्या गोष्टीत पडू नको। दुधात टाकलेली साखर हे साखरेचं काम करते का विषाचं काम करते? हे गेली 700-800 वर्ष हिंदू भोगतोय, हिंदूंनी भोगलेलं आहे। त्यामुळे हिंदू मुस्लिम ऐक्यता, गणपती कसे बसवायचे, कोणाकडनं घ्यायचे, हा तुझा विषय नाहीये। तू त्याच्यामध्ये लक्ष देऊ नको। माझे बाबा म्हणतात। हा सगळा गदारोळ झाल्यानंतर अथर्व सुदामेनं तो व्हिडिओ डिलीट केला आणि कुणाच्या भावना दुखावल्या असेल तर माफी मागितली। बरेच लोक नाराज झाली, त्यांना ती व्हिडिओ आवडली नाहीये। तर माझा अजिबातच असा उद्देश नव्हता की कोणाला दुखवायचं किंवा कोणाच्या भावना दुखवायच्या। मी आतापर्यंत खूप व्हिडिओ असे केलेले आहेत जे की आपल्या हिंदू सणांवर आहेत, मराठी संस्कृतीवर आहेत, मराठी भाषेवर आहेत। म्हणजे मला वाटत नाही माझ्या एवढ्या कुठल्या सोशल मीडिया क्रिएटरनी आपल्या या सणांवर, संस्कृतीवर व्हिडिओ केलेत। त्यामुळे माझ्या मनात अजिबातच असं कुठला उद्देश नव्हता की कोणाला दुखवावं किंवा काय। पण तरी जर तुम्ही दुखावला असाल तर मी माफी मागतो। अथर्व, घाबरतोस कशाला आणि माफी कशाला मागतोस, असं म्हणत काही जण अथर्वच्या बाजूने मैदानात उतरले। जाती धर्माचं वाद निर्माण करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये होतोय, याचे प्रत्यंत वारंवार येत आहेत। तशा प्रकारचे वक्तृत्व जाणीवपूर्वक कोणाला तरी करावं लागतं, करण्याला भाग पडतं। याचा आता निर्णय घेणं गरजेचं आहे। त्यामुळे मला वाटतं की त्यांनी जर दबावापोटी मागे घेतली असेल तर मला वाटतं व्यक्ती स्वातंत्र्य हे आता राहिलेलं नाही। हिंदू मुस्लिम विद्वेषाच्या काय, कुठल्याही समाजाबद्दल, धर्माबद्दल विद्वेषाच्या पोस्ट कोणी केल्याच तर त्या डिलीटही करायला हव्या आणि अशा पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी। पण हिंदू मुस्लिम ऐक्याबद्दलची पोस्ट डिलीट करावी लागत असेल तर हा काळ किती भयंकर आहे आणि समाज म्हणून आपण कुठे चाललोय याचा विचार प्रत्येकानं आवर्जून करा। ज्याला जिथून गणपतीची मूर्ती घ्यायची असेल तिथून त्यानं घ्यावी, पण इथून मूर्ती विकत घेऊ नका हे सांगण्याचा अधिकार कुणी दिला? कोल्हापुरात मशिदीवर गणपती आहे। वारीमध्ये तुकोबांच्या पालखीचा पहिला मुक्काम अनगडशाह बाबांच्या दर्ग्यात असतो। पंढरीच्या वारीत सहभागी होणारे अनेक मुस्लिम वारकरी आहेत। आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकत्र आली तर गावागावांमधला मुस्लिम समाज दुसऱ्या दिवशी कुर्बानी देतो। लालबागच्या राजा विसर्जनाला निघतो तेव्हा मशिदीकडनं त्याची आरती केली जाते। गावागावातले सण हिंदू मुस्लिम एकोप्यानं साजरे करतो।
18 पगड जातींचा आणि सगळ्या धर्मांचा आदर करणारा महाराष्ट्र एकोप्यानं आणि आनंदानं नांदतोय। सुसंस्कृत महाराष्ट्राची ही सुंदर वीण उसवण्याचं कटकारस्थान नेमकं कोण आखतंय? ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।